नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, अगदी एक दिवसानंतर म्हणजे 13 मार्च 2026 रोजी पी-एम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील अर्थात या योजनेचा 22वा हप्ता वितरित केला जाणार आहे. आणि हा हप्ता वितरित केला जात असताना एक मोठी आणि महत्त्वाची अशी खुशखबर येते. ती म्हणजे ती म्हणजे या योजनेच्या अंतर्गत 32 लाख लाभार्थी हे या 22व्या हप्त्यासाठी नव्याने पात्र होत आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या लाभार्थ्यांची वारसांना जमिनीची नोंद झालेली आहे, ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे होतं, परंतु के-वाय-सी किंवा इतर कारणास्तव हप्ता वितरित करण्यात आलेला नव्हता, ज्यांचा आधार सीडिंग, लँड सीडिंग किंवा इतर कारणास्तव त्यांचे हप्ते येत नव्हते, असे 32 लाख लाभार्थी हे 22व्या हप्त्यासाठी नव्याने पात्र करण्यात आलेले आहे. मित्रांनो, 21वा हप्ता वितरित केला जात असताना 9,03,089 लाभार्थ्यांना या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते. याच्यासाठी जवळजवळ 18,061,78,000 रुपयाची रक्कम वितरित करण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये आता हा 22वा हप्ता वितरित केले जात असताना जवळजवळ 9,32,00,000 लाभार्थ्यांना 18,640 कोटी रुपयाचा या हप्त्याचे वितरण केलं जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये पीएम किसानचा 21वा हप्ता येत असताना 90,42,241 लाभार्थी या ठिकाणी पात्र होते आणि हा हप्ता आता साहजिकच वितरित केला जात असताना 93 लाखापेक्षा जास्त लाभार्थी याच्यामध्ये पात्र होण्याची शक्यता आहे. आता यांच्या संदर्भातील आकडेवारी राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाईल, परंतु आता हाती आलेल्या अपडेटानुसार 93,66,000पेक्षा जास्त लाभार्थी या 22व्या हप्त्यासाठी पात्र होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे नक्कीच एक 30 ते 32 लाख लाभार्थी ज्या पात्र होण्यास शक्यता वर्तवण्यात येत होती, त्यापेक्षा आता 32 लाख लाभार्थी याच्यामध्ये नव्याने ॲड झाल्यामुळे एक दिलासा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हे पीएम किसान योजनेच्या संदर्भातील महत्त्वाचा असा अपडेट होता. मित्रांनो, नमो शेतकरीच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून यांच्या संदर्भातील देखील काही अपडेट दिलं जाईल. याचा जी-आर निर्गमित केला जाईल आणि याच संदर्भातील देखील अपडेट येतील व अपडेट सुद्धा आपण नक्कीच जाणून घेऊयात. आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.